मला वाटतं की फिटनेसचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डिसिप्लिन. आणि एकदा की आपण आपल्या शरीराला ती सवय लावली की त्याची मग गोडी लागते. आणि मग आपलं आपलं मग गोल वाढत जातो, इम्प्रूव्ह होत जातो. आणि मग आपण त्या एक व्यसन आहे ते फिटनेसचं म्हणजे. आणि सगळ्यात उत्तम व्यसन या जगातलं म्हणजे फिटनेसचं व्यसन, एक्झरसाईजचं व्यसन. आणि मला वाटतं की आजच्या दगदगीच्या काळात जिथे आपल्याला वेळ मिळत नाही जिमला जायला किंवा कुठे मेंबरशिप घ्यायला किंवा वर्कआउट करायला, वेट ट्रेनिंग करायला वेळ मिळत नाही, तर सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सोपं एक्झरसाईज म्हणजे वॉकला जाणं. अर्थात मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला खूप ट्रेन करावं लागतं आणि जॉगिंग ही उत्तम. पण काही सिनियर सिटीजन जे असतात ज्यांना त्यांच्या बिझी स्केड्यूलमधून वेळ मिळत नाही किंवा खूप कष्ट घ्यावे लागतात वर्कआउट करण्यासाठी, त्यांनी उत्तम म्हणजे दिवसातून 20 ते 30 मिनिटं वॉक जरी केलं आपण तरीही तुमचं फिटनेस, तुमचं ब्लड सर्क्युलेशन, तुमचं स्वास्थ्य उत्तम राहू शकतं. आणि मला खूप आनंद वाटतो की ठाणे महानगरपालिका, शिंदे साहेब त्यांनी इतकी सुंदर परंपरा ठाण्यात जिवंत ठेवली आहे. दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा, त्याला 32 वर्ष झाली. या मॅरेथॉनचं हे वर्षा मॅरेथॉनचं 32वं वर्ष आहे. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. आणि अभिनंदन करतो मी सगळ्या ठाणेकरांचं की त्यांनी ही फिटनेसची परंपरा 32 वर्ष चालू ठेवली आणि अशीच कायम चालू राहावी ही त्यांना ही प्रार्थना आणि शुभेच्छा त्यांना. मॅरेथॉन म्हटलं की संयमी खेळ, म्हणजे कॉम्पिटिशन नसते. मॅरेथॉन म्हटलं की संयमी खेळ. तर ह्याचा संयमी खेळाचा अभिनयामध्ये तुम्हाला उपयोग झालाय का, किंवा कुठला असा एक अभिनय आहे की तुम्हाला संयमपणे केला, तुम्ही साकारला कुठलाही एखादा? सगळ्यातच आपण ज्या कुठल्या क्रिया करतो, आपण जो कुठला खेळ खेळतो किंवा जे कुठलं काम करतो, त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संयम आणि डिसिप्लिन. तर मला असं वाटतं की कुठलीही ॲक्टिव्हिटी असो, मॅरेथॉन असो, त्यासाठी एक डिसिप्लिन लागतं, एक संयम लागतो. आणि जेव्हा तुम्ही अशा मॅरेथॉनची तयारी करता, जेव्हा तुम्ही त्यात भाग घेता, भले 1 किलोमीटरची असेल किंवा हाफ मॅरेथॉन असेल किंवा फुल मॅरेथॉन असेल, तुम्ही स्वतःसाठी एक छान गोल सेट करता, एक मोटिव्ह सेट करता आणि त्यातून चांगल्या सवयी लागतात आपल्याला. मग त्या सवयीची गोडी लागते आणि मग ती आपली लाईफस्टाईल होऊन जाते. तर खूप सुंदर उपक्रम आहे हा. आणि मला वाटतं की सगळ्यांनीच आपल्या, खास करून आजच्या काळात जिथे इतकी दगदग वाढली आहे आणि कामात म्हणजे वीकडेजलाही काम संपत नाही, वीकेंड्सला पण लोक काम करत असतात, काम आपण घरी घेऊन येतो. तर अशा या दगदगीच्या काळात जिथे कॉम्पिटिशन वाढलं आहे, टेक्नॉलॉजीचा, इन्फॉर्मेशनचा एक एक्सप्लोजन झालेलं आहे, अशा काळात स्वतःकडे आपण खूप दुर्लक्ष करतो, स्वतःच्या स्वास्थ्याकडे. आणि त्यामुळे कुठली तरी ॲक्टिव्हिटी, कुठलं तरी चांगलं व्यसन आपण करावं. आणि ते म्हणजे फिटनेसचं. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे वॉकला जाणं किंवा अर्थात कुठल्या तरी मॅरेथॉनसाठी ट्रेन करणं. तर अभिनंदन सगळ्यांचं. थँक्यू सर.